हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. तर परमात्म्याला माहीत होते की हा काल जेवढेही स्वतःचे दूत पाठवेल, जर यांच्या हाती हा मंत्र हे ज्ञान पडले तर माझ्या लेकरांना मी कसे ज्ञान देऊ शकेन, ते कसे ग्रहण करतील, कसे पार नेऊ शकेन. कारण जर हेच ज्ञान राधास्वामी, धनधन सद्गुरू, जय गुरुदेव, अजून जेवढे काही या दासा व्यतिरिक्त पंथ आहेत, कबीरपंथी आहेत किंवा बिना कबीरपंथी आहेत, या ब्रह्मा विष्णू महेशची स्थिती तुम्हाला परिचित होईल की यांची भक्ती करणारे कुठपर्यंत जाऊ शकतात. यांच्याजवळ ना ज्ञान आहे ना मंत्र आहेत. तेव्हा परमात्मा म्हणाले होते की धर्मदास मेरी लाख दुहाई, ये मूल ज्ञान, ये मूल नाम कहीं बार ना जाई. धर्मदास मेरी लाख दुहाई, मूल ज्ञान कहीं बार ना जाई. मूळ ज्ञान म्हणा, आणि मूळ ज्ञान तर कम्प्लीट स्पिरिच्युअल नॉलेज आहे, तत्वज्ञान. आणि मूल मंत्र, मूळ नाम, सारनाम, हे मूळ नाम आहे. हे सतनाम आणि सारनाम. आणि एक सारनाम वेगळं आहे. सतनाम, सारनाम म्हणा. मूळ नामात हे दोन्हीही येतात, सतनाम आणि सारनाम. तर जे सतनाम आहे हे 2 अक्षरांचे बनते, एक ओम आणि दुसरे यात तत्, जो अक्षर पुरुषाचा मंत्र आहे, कोडवर्ड आहे तो तत्. हे दोन्ही मिळून सतनाम होते आणि श्वास उच्छ्वासाने याचे स्मरण होते. कबीर साहेब म्हणतात, सांस उश्वास में नाम जपो, व्यर्था सांस मत खो, ना जाने इसी श्वास को आवण हो के न हो. तर या श्वास उच्छ्वासाने स्मरण आहे सतनामाच्या 2 अक्षरांचे. ते जे ते तत् आणि ओम मिळून तयार होते. तत् हा कोडवर्ड आहे, अक्षर पुरुषाचा मंत्र आहे हा. आणि सत जे आहे ते आहे सारनाम. सार शब्द, आदी शब्द, आदी नाम, ते आहे. त्याचा कोडवर्ड आहे सत. आणि ते परमअक्षर ब्रह्म म्हणजे पूर्ण परमात्मा, सत्यपुरुषाचा जप आहे. तर ही जी साधना आपण करतो ती पूजा नाही आहे यांची. जसे आपल्याला जलप्राप्ती करायची आहे आणि पाणी आहे जमिनीत, ते काढण्यासाठी आपण ज्या इन्स्ट्रुमेंटचा वापर करू, ज्या यंत्राचा वापर करू, कूपनलिका, पाईप वगैरे, आणि जी क्रिया आपण करू ती आपली पूजा नाही, ती साधना आहे. आणि पूजा आपले पाणी आहे. तर जलप्राप्तीसाठी जे कार्य करू ती त्यांची पूजा नाही झाली, त्या साधनेचा उपयोग केला आपण. तर जसे प्रथम मंत्र आम्ही तुम्हाला देतो, हा केवळ सूक्ष्म वेदात आहे हा कंप्लीट मंत्र. आणि या अन्य संतांनी कुठून कुठून, जसे परमात्मा आले होते, परमात्मा स्वतः आले होते, जसे ब्रह्मा विष्णू महेश त्याचीच लेकरे, हिंदूही त्याचीच लेकरे, मुसलमानही त्याचीच लेकरे, शीखसुद्धा त्याचीच लेकरे, ख्रिश्चन देखील त्याचीच बालके आहेत. तर हे तो सर्वांच्याच उद्धारासाठी येतो. तर त्याने ब्रह्माजींनाही, विष्णूजींनाही, शिवजींना देखील वेगवेगळे मंत्र दिले. तर ते त्यातला एक एक मंत्र, हे क्लियम श्रियम, कोणी क्लियम घेतला, कोणी श्रियम घेतला, कोणी रियंग रियंग करू लागले. तर हे वेगवेगळे. आता एखाद्या गाडीचे कोणी चाक काढले, कोणी स्टिअरिंग घेऊन फिरतोय, तर ही माझी गाडी आहे. कोणी एक व्हील घेऊन फिरत आहे, म्हणे ही कंप्लीट गाडी आहे, कंप्लीट कार. तर हे सगळ्यांची मिळून बनेल राम नामाची गाडी. तर आत्तापर्यंत इनकम्प्लीट स्पिरिच्युअल नॉलेज होते. तर हे सर्व सेपरेट पार्ट, आपले जेन्युअन पार्ट आपल्या जेन्युअन ग्रंथात लिहिलेले होते. आता समजा एक स्पेअर पार्टचे दुकान आहे जेन्युअनची, आणि इंजिनियर जी वस्तू त्याला मिळेल, जी पाहिजे ती पटापट घेईल आणि योग्य ठिकाणी आणून गाडी तयार करेल. एक कोणी बेरिंग घेऊन फिरेल, म्हणेल ही गाडी आहे, ट्रेन आहे, माझी ही आगगाडी आहे, ही मोटर गाडी आहे. तर अशा प्रकारच्या गोष्टी आत्तापर्यंत हे इनकम्प्लीट स्पिरिच्युअल नॉलेज ठेवणारे हे संत, अर्धवट ज्ञान असणारे आपल्याला असे मूर्खात काढत होते. कोणी काही मंत्र देतोय, कोणी काही मंत्र देतोय, यामुळेच मोक्ष मिळेल. तर शास्त्रविधी त्यागून मनमानी ज्ञान आणि मनमानी आचरण होते. त्याने लाभ होणारच नव्हता आणि झालाही नाही आजपर्यंत. आता बघूया कसा लाभ होत नाही ते. सर्व प्रकारचे सुख असेल, तुमच्या कुटुंबात सुख, तुमच्या घरात सुख, तुम्हाला मोक्षप्राप्ती होणार, हेच सत्य माना.
तर प्रथम जो मंत्र तुम्हाला दिला जातो तो तुम्हाला इथपर्यंत मुक्त करेल. ही आपल्या शरीरात जी कमळे बनलेली आहेत यामध्ये या देवतांचे अधिपत्य आहे. आणि जसे सर्व मंत्री आहेत, कोणी कुठल्या विभागाचा कोणी कुठल्या विभागाचा, तर त्यांच्या ऑफिसातून आपल्याला नो ड्यू सर्टिफिकेट घ्यावे लागेल. तेव्हा आपण आपल्या स्वलोकी स्वदेशात जाऊ. जसे आपण विदेशात जातो तेव्हा तिथे सर्व क्लिअरन्स घेऊन मगच आपण परत येऊ शकतो आपल्या देशात. तर अशा प्रकारे जो तुम्हाला प्रथम मंत्र दिला जातो तो तुमची इथपर्यंत सुटका करतो. तो या सर्व देवांची साधना आहे, ही यांची पूजा नाही आहे. तर यांचा जेव्हा आपण जप करू तर ती त्यांची पूजा नसेल. जसे आपण कोणाकडून लोन घेतले, बँकेकडून त्यांचे हप्ते भरतो, तर ती त्यांची पूजा थोडीच आहे, ते तर आपले कर्तव्य आहे. नाहीतर आपला लिलाव होईल. आपण टेलिफोनचे घेऊन ठेवले आहे कनेक्शन आणि आपण बिल नाही भरले, तर ते बिल भरले म्हणजे काय पूजा करतो? आपण आपले कर्तव्य निभावत आहोत आणि आपण त्याला टॅक्स दिला तर ते पुढे सुरू ठेवतील. याच प्रकारे अन्य वीज, पाणी, गॅस कनेक्शनबद्दल लक्षात घ्या. अशा प्रकारे या सर्व देवांकडून आपल्याला आराम मिळतो, परंतु ती मिळते या मंत्रामुळे. जसे तुम्हाला आधी देखील सांगितले होते की हे यांचे मूळ मंत्र आहेत. यांच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या मंत्राचा जप केला तर ते कधीही लाभ नाही देणार. जसे एक रेडा असतो किंवा जसे हे ज्याला बैल म्हणतात तर त्यांचा एक वेगळा कोड मंत्र आहे. जसे वळूला म्हणजे बैलाला वळूला सांड सांड करत जा, तो बघणार नाही. आणि त्याला एकदा करा हुर्र, तो असा बघेल चौकस होऊन. तर तो जो वेगळा मंत्र, त्याचा जो कोडवर्ड आहे तो त्याचा खरा मंत्र आहे. तो आकर्षित होतो, त्याच्या कह्यात नसते ते. जसे रेड्याला जर केले हुर्र आणि त्याच्याऐवजी त्याला म्हणालो रेड्या, तर कधीही नाही बघणार तो. आणि एकदा फक्त म्हणाले हुर्र तर असा बघेल मागे वळून. तर हे जे हुर्र आहे हा त्याचा मूळ मंत्र आहे, तो विवश आहे त्याला. तर हे जे मंत्र आहेत हे या भगवानांचे मूळ मंत्र आहेत. हे विवश आहेत, त्यांच्या कह्यातली गोष्ट नाही आहे. या मंत्रांमुळे यांची गतिविधी चालते आणि तेव्हा तुम्हाला लगेचच लाभ होईल. तर त्यांच्यानंतर जसे गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 5 आणि 7 मध्ये गीता ज्ञानदाता म्हणतो, माझी भक्ती कर. 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात गीतेमध्ये त्याने आपला मूळ मंत्र सांगितला. तर माझी भक्ती केलीस तर मलाच प्राप्त होशील, बस. आणि ब्रह्मलोकात जाशील आणि ब्रह्मलोकात गेलेला प्राणी देखील परत येत नाही. हा कंप्लीट नाही झाला मोक्ष, पूर्ण मोक्ष नाही झाला. कारण गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 16 मध्ये हे देखील स्पष्ट केले आहे की ब्रह्मलोकात गेलेले प्राणी देखील पुनरावर्तित आहेत, जन्ममृत्यू होतो. 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात, 15व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकात स्पष्ट केले आहे की अर्जुन, तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा, त्याच्याच कृपेने तुला परमशांती आणि सनातन परमधाम, तुला शाश्वत स्थान प्राप्त होईल, जिथे गेल्यानंतर साधक परत या संसारात कधीच येत नाही. तर त्यासाठी 8व्या अध्यायाच्या 8, 9, 10 मध्ये म्हटले आहे की जो त्या परमात्म्याची परमक्षर ब्रह्मची भक्ती करतो, तत्वदर्शी संतांकडून प्राप्त करून कंप्लीट स्पिरिच्युअल नॉलेज, ही भक्ती विधी, भक्तीची मेथड, वर्शिप मेथड, तर तेव्हा त्या भक्तीच्या जोरावर, योगाच्या जोरावर म्हणजे भक्ती साधनेच्या बळावर तो परमात्मा प्राप्त होतो. तर इथे जी गोष्ट अजूनपर्यंत अडकून राहिली या कबीरपंथीयांच्या, हे म्हणतात भले आम्ही सतलोक सत्पुरुषच्या गोष्टी ऐकवतो आणि हे असं म्हणतात की तुम्ही अन्य जो जप करताना हा तर काळाचा जप आहे. हे काय बोलणं झालं? आता जसे आपल्याला पाणी उपसायचं आहे जमिनीमधून, तर आपलं पाणी म्हणजे पूजा आहे. ते मिळवण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट, हँडपंप लावण्यासाठी जी क्रिया करायची आहे, पाईपलाईन किंवा हँडपंप लावायचा आहे, तर ही आहे ते मिळवण्यासाठी एक प्रोसेस आहे आणि प्रोसिजर आहे. आणि हे इन्स्ट्रुमेंट ते प्राप्त करण्यासाठीचे, ही यांची पूजा नाही करत आहोत आपण, तर यांचा उपयोग करत आहोत. तर हे जेवढे मंत्र आहेत तर हे भगवान त्या पूज्य वस्तूला मिळवण्यासाठीच्या आपल्या साधनेची आयुधे आहेत. शास्त्र हे शस्त्र आहे, आपले मंत्र. तर यामध्ये आपण जसे पाईप आणले, हे तर समजा की पाईप आणले हँडपंप लावण्यासाठी, हा तर प्रथम मंत्राच्या कमाईमुळे तुम्हाला लाभ झाला. मग कूपनलिका, हे आहे सतनाम. ही कूपनलिका मारू, खालून मग माती बाहेर काढू, मग परत मारू, पाईप त्याच्याबरोबरच जाईल. तर जे सतनाम आहे हे श्वासोच्छ्वासाचे 2 मंत्र आहेत.
या 2 मंत्रांच्या जपाची तुम्हाला तोपर्यंत साधना करायची आहे जसे कूपनलिकेचे काम तोपर्यंत आहे जोपर्यंत पाण्यापर्यंत पोहोचत नाही. पाईप, आता पाईप पोहोचला पाण्यापर्यंत खाली जमिनीत, आणि जर त्याच्यावर हँडपंप नाही लावला तर आता पाईपसुद्धा व्यर्थ आहे. खाली लोअर केला तो देखील व्यर्थ आहे. आता त्यावर हँडपंप लावला जाईल आणि हँडपंपची देखील पूजा करावी लागेल, सेवा, त्याला फिरवावे हलवावे लागेल, तेव्हा ती पूज्य वस्तू मिळेल, पाणी. तर हा जो पाईप आणला आपण विकत, हा तर प्रथम मंत्र, त्याचा लाभ समजा. आणि सतनामाचा जो जप आहे तो 2 अक्षराचा, ही ती कूपनलिका करणे समजा. याचे काम हे झाले. जर सारनाम नाही मिळाले तर ती कूपनलिका देखील, पाईप लोअर केलेला देखील व्यर्थ केला. तर कम्प्लीट स्पिरिच्युअल जो वे ऑफ वर्शिप, जी मेथड ऑफ वर्शिप आहे, तो कम्प्लीट असा उपयोगात आणावा लागेल, तेव्हाच ती वस्तू प्राप्त होईल. तर मूळ जो सतनामाचा जो 2 अक्षरी मंत्र आहे तो तर श्वासोच्छ्वासाने जप करायचा आहे. त्याने तर पाईप पोचवला पाण्यापर्यंत, एंडपर्यंत त्याचा. आता सारसार शब्द जो आहे, सारनाम आदिनाम, तो हँडपंप आहे वरचा मशीन, ते लावले जाईल, तेव्हा ती पूज्य वस्तू रोज प्राप्त होईल, कितीही काढून घ्या. तर अशा प्रकारे परमात्मा प्राप्ती होईल. पुण्यात्म्यांनो, ते स्पिरिच्युअल नॉलेज दासाकडे आहे, या आणि ग्रहण करा. आणि अन्य पुस्तकात, बायबलमध्ये, त्यामध्ये 3 पवित्र पुस्तकं बाइंड आहेत, पवित्र तोरात, पवित्र जबूर आणि पवित्र एंजेल. त्यात आणि कुराण शरीफमध्ये आणि पुराणात हे कम्प्लीट स्पिरिच्युअल नॉलेज नाही आहे. कम्प्लीट स्पिरिच्युअल नॉलेज त्या सूक्ष्म वेदामध्ये आहे. जसे हे मुसलमान बांधव 5 वेळा नमाज करतात आणि ख्रिस्ती बांधव प्रार्थना करतात, आणि हे हिंदू बांधव नित्यनियम करतात. एक गीतेचा अध्याय वाचला दररोज किंवा वेदातील 2-4 मंत्र डेली वाचले, हा तर केवळ एक ज्ञानयज्ञ आहे. 5 यज्ञ असतात, एका यज्ञाने देखील काम होणार नाही. जसे मुसलमान बांधव काय करतात, एक तर 5 वेळा नमाज करतात किंवा कुराण शरीफचा पाठ पडतात, हा ज्ञानयज्ञ आहे. एक ते सजदा करतात, हा केवळ प्रणाम यज्ञ आहे. आणि रोजा करणे हे कोणत्याही शास्त्रात नाही आहे. रोजे करणे जो जसे गीता अध्याय नंबर 6च्या श्लोक नंबर 16 लिहिलं आहे की अर्जुन, हा योग ना तर जास्त खाणाऱ्या ना अजिबात न खाणाऱ्या रोजे ठेवणे सकाळपासून संध्याकाळपर्यंत, न खाऊन त्याचं लक्ष पोळ्यांवर राहतं, देवाकडे थोडंच जाणार आहे. आम्ही खूप करून पाहिलंय. या दासाने 25 वर्ष हनुमानजींचं व्रत ठेवलं होतं, मंगळवारचं, लहानपणापासून करत होतो, 10व्या-12व्या वर्षापासून. आता पूर्ण दिवस व्रत ठेवणे गरजेचं आहे. 12 वाजल्यानंतर जेवणं, तर 12 वाजेपर्यंत फक्त पोळीच लक्षात असते. हनुमानजी तर संध्याकाळी पोळी खाल्ल्यानंतर आठवतो. जेवल्यानंतर वाटायचं की चला हनुमान चाळीसा वाचावी. तर ज्याला काही कमतरता असेल कुठल्या वस्तूची, तर तो भक्ती नाही करू शकत. तर अशा प्रकारे हे जे व्रत आहे हे गीतेमध्ये रिजेक्ट केलंय. नाही खूप खाणाऱ्यांचं, ना अजिबात न खाणाऱ्याचं, आणि नाही जास्त जागणाऱ्यांचं, लोकांना दाखवायला बसून राहील, आणि ना जास्त झोपणाऱ्याचं, हे कधीही यशस्वी होत नाही. यासाठी काय सांगितलंय की प्रथम अंदर संयम राखै, योग युगत सब सद्गुरु भाखै. सद्गुरू सांगतील या सर्व योग आणि युक्ती. अन्न जलावर संयम ठेवा, अन्न खा, अवश्य खा, एवढेही खाऊ नका की खाल्ले की नुसती सुस्तीच येईल, झोपच येईल, आणि एवढे कमी पण खाऊ नका की हातपाय गळून जातील, शरीर अशक्त होईल. पोळी खा, अवश्य खा, जास्त नका खाऊ. जगण्यासाठी खा, खाण्यासाठी जगू नका, हा नियम आहे त्याचा. म्हणतात सद्गुरू सांगतील सर्व योगयुक्ती. आता जो प्रसंग चाललाय तो कंप्लीट करूया 2 मिनिटात. आता ना पवित्र बायबलमध्ये जे 3ही बुक आहेत त्यांच्यामध्ये, आणि ना कुराण शरीफमध्ये, ना पुराणात या परमात्मा प्राप्तीचे कम्प्लीट स्पिरिच्युअल नॉलेज नाही आहे. आणि ना वेद आणि गीतेमध्ये. तर कम्प्लीट स्पिरिच्युअल नॉलेज आहे ते सूक्ष्म वेदात आहे, ज्याला
जे गॉड गिव्हन आहे, जे तत्वज्ञान आहे, ते दासाकडे उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये कम्प्लीट स्पिरिच्युअल नॉलेज आहे. पूर्ण विश्वाने यावे आणि स्वतःचे कल्याण करून घ्यावे. बोलो सतगुरुदेव की जय. आज सर्वप्रथम परमेश्वर कबीरजींचे सर्व भक्त परमात्म्यांचे लाख लाख धन्यवाद मानतो की परमेश्वराने तुमचा करोंथा आश्रम परत मिळवून दिला. न्याय मिळाला, भले उशिरा मिळाला. म्हणतात की सत्याला काही दिवस दडपता येऊ शकते, नष्ट करता येऊ शकत नाही. आज आपल्यावरील तो सर्व काळिमा पुसला गेला. ज्या दुष्ट लोकांनी अफवा पसरवल्या होत्या, आमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला होता, आमच्या सर्व लेकरांनी, सर्व भक्तांनी मिळून परमात्म्याचे यथार्थ ज्ञान आपल्या सर्व बंधू भगिनींपर्यंत पोहोचवले आणि जनतेला सत्य समजले. आणि तुम्ही पाहत आहात की कशी भरभरून परमात्म्याची लेकरे सतलोक आश्रम बरवालामध्ये दीक्षा प्राप्त करण्यासाठी येत आहेत. परमात्मा म्हणतात की भगत बीज पलटे नहीं, चाहे आए पड़ो सो झोल, और जय कंचन बिष्टा पड़े, घटे नता का मोल. जर सोने गोल्ड विष्ठेमध्ये टाकलं, त्याची किंमत कमी होत नाही. ज्याला ते समजते की सोनं आहे, उचलून स्वच्छ करतो आणि आपल्या तिजोरीत ठेवून देतो. तर पुण्यात्म्यांनो, आपल्यावर जो चिखल उडवला होता, आज जनतेला समजले की सोन्यावर ह्या दुष्ट लोकांनी घाण कचरा टाकला होता. आज स्वच्छ झाल्यावर लक्षात आले की हू इज रामपाल, हू इज कबीर गॉड, आणि काय होते सतलोक आश्रम करोंथाचे सत्य. पुण्यात्म्यांनो, दुष्ट लोकाचे काम तर त्यांचा स्वभावच असतो दुष्टकर्मे करण्याचा, आणि साधू संतांचे काम असते स्वभाव जो त्यांचा असतो परमार्थच करण्याचा. आणि कबीर साहेबांनी आपल्याला शिकवण देखील दिली आहे कि जो तोकू काटा बोवे ताको बो तू फूल, तो हे फूल के फूल हैं, वाको है त्रिशूल. आपल्याला परमात्मा असे म्हणतात की तुम्हाला जर कोणी त्रास देत असेल तरी तुम्ही त्यांना काहीच म्हणू नका, परमात्म्यांवर सोडा. मग बघा की याचा तुम्हाला तो कसा रिझल्ट देतो. जो तोकू काटा बोवे वाको बो तू फूल, और तो हे फूल के फूल हैं, वाको है त्रिशूल. ते तर विधान आहे परमात्म्यांचे. जो जशी कर्मे करेल तसे फळ त्याला मिळणारच मिळणार. आता पुण्यात्म्यांनो म्हणतात, संत न छोड़े संतता, कोटिक मिलो असंत. साधू भक्त आपला स्वभाव नाही चेंज करत, बदलत नाहीत. मग भले कितीही असंत दुष्ट लोक त्यांच्याशी कितीही वाईट वागले तरी ते भगवानावर विश्वास ठेवणारे असतात. जसे 12 जुलै सन 2006 करोंथा कांड त्याच दुष्ट लोकांनी केले होते, जे आज 9 एप्रिल सन 2013 त्यांनी आपली जात परत दाखवली. जनतेच्या समोर हे सत्य आले की ही किती चांगली माणसे आहेत आणि किती खोटारडे आहेत, किती अफवा पसरवल्या होत्या. हेच कारण त्या दिवशी होते आणि त्याच कारणाने 9 जुलै आणि त्या 9 एप्रिलला त्यांनी करून दाखवले. पुण्यात्म्यांनो, तुम्ही परमात्म्यांवर विश्वास ठेवा.
संत साधू कधीही कुणाचे वाईट चिंतत नाहीत किंवा करत नाहीत किंवा चिंतलेही नाही पाहिजे. परमात्म्यापासून कोणतीही गोष्ट लपलेली नाही. जर आपण भगवानाला भिणारे असू आणि जर आपण परमात्मा कबीरजींना परमात्मा मानतो तर भगवान भगवानाचीच कामे करत असतो. तुम्हाला खूप संयम ठेवावा लागेल. त्या दुष्टांचा तर विनाश झालाय, त्यांचं तर पतन होत आहे. त्यांची इच्छा आहे की तुमचे देखील वाटोळे व्हावे, भांडणे वगैरे होऊन. तुम्ही जो संयम दाखवला 9 एप्रिल 2013 करोंथामध्ये, माझा जीव गलबलून आला बाळांनो. तुम्ही साधुता दाखवलीत. आणि पुढेही असाच संयम दाखवा. म्हणतात, हस्ती डर माने नहीं जो स्वान बुकाही और शीश महल को देख के वो भौंक भौंक मर जाई. हत्ती कधीही कुत्री भुंकत असली तरी त्यांची पर्वा नाही करत, कारण की ते त्याला हानी पोहोचवू शकत नाहीत. आणि जी कुत्री असतात ते आपले दोष आपल्यासारखेच काचेच्या महालात, कुठेही काचेचा महाल केलेला असेल, ते त्या आरशामध्ये, त्या काचेमध्ये आपले प्रतिबिंब बघून समोरच्याला एक दुष्ट वैरी मानून तो कुत्रा आपलेच प्रतिबिंब जे समोर आरशात दिसते तिच्यावर धावतो, भोभो करतो की तुला मारून टाकेन, तू वाईट आहेस, तू कसा आलास इथे. आणि ते असते त्याचेच स्वरूप. तर म्हणतात की तो कुत्रा त्या काचेच्या महालात आपलेच प्रतिबिंब बघून बघून भुंकून भुंकून मरून जाईल. अशाच प्रकारे जी दुष्ट माणसे आहेत ती आपली घाण साधू संत आणि भक्तांमध्ये आपलेच प्रतिबिंब बघत असतात. चोराला चोरच दृष्टीस पडतात, संतांना संतच दृष्टीस पडतात. एक चोर एका सज्जन माणसाच्या घरी थांबला यात्रेकरू म्हणून. आता त्या सज्जन माणसाने त्या चोराला आपल्या घराच्या मधोमध झोपायला दिले. एक सरळ माणूस समजून. घरमालक झोपी गेला निश्चिंत होऊन, खायला प्यायला घालून, आणि चोर रात्री चोरी करून पळाला. आता त्या सज्जन माणसाला, तो स्वतः सज्जन असल्यामुळे चोर वाटलाच नाही तो. आणि एक सज्जन माणूस गेला चोराच्या घरी, यात्री रात्रीचा थांबला. आता तो चोर रात्रभर जागत बसला की कुठे हा रात्री तुझी चोरी नको करायला. आणि तो सज्जन माणूस जेवण करून सायंकाळी झोपला होता आणि सकाळी निवांत उठला. आणि चोर रात्रभर जागत बसला की याने रात्री चोरी नको करायला, कारण की त्या सज्जन माणसामध्ये तो दुष्ट चोर स्वतःचीच प्रतिमा बघत होता, आपलेच दोष बघत होता. तर याच प्रकारे जे असे या दासाला विरोध करत आहेत आणि मज दासावर असे घाणेरडे आरोप लावले खोटे, ते स्वतःच असेच होते. आणि पुण्यात्म्यांनो, तुम्ही बघत आहात करोंथा आश्रम सरकारकडे राहिला 7 वर्ष. त्याची लूट करून करोडोंच्या संपत्तीचा, भक्तांच्या दानाचा त्यांनी नाश केला, सारे घालवले. आणि आज परमात्म्याने आपल्याला काय दिले आहे जे, आणि असे सांगत आहेत, कानावर आले आहे की ज्यांनी ज्यांनी त्या परमात्म्यांच्या पवित्र स्थानावरून काही वस्तू उचलून नेल्या होत्या त्यांचा सर्वनाश होत आला आहे. एकाने सांगितले की आमच्या गावात उचलून घेऊन गेला होता पोलीसवाला, तर त्याच्या मुलाचा विवाह झाला. त्या मुलीने येऊन पाहिले की तुम्ही हे चोरीचे सामान एका संताच्या दरबारातून घेऊन आला आहात. त्या मुलीने त्याला तो घटस्फोट देऊन टाकला की मी तुमच्यासारख्या दुष्टांच्या घरी नाही राहणार. 2 महिन्यांनी त्याचा स्वतःचा मुलगा विष खाऊन मरण पावला. एकुलता एक मुलगा होता, त्याचा सर्वनाश झाला. तर पुण्यात्म्यांनो, आपण कुणालाही शाप देत नाही, परंतु भगवानाचा जो तराजू आहे तो त्रुटीविरहित आहे. मन तू पावेगा अपना किया रे, भोगेगा अपना किया रे. आता जसे एक विंचू समुद्रातून वाहत वाहत येत होता आणि एक संत भक्त स्नान करत होते समुद्रात. त्यांनी बघितले की हा जीव बुडून मरेल. त्यांनी असा हातात उचलला
त्यांनी बाहेर टाकू पाहिले तर विंचवाने डंख मारला आणि पाण्यात पडला. त्यांनी परत उचलले, त्याने परत डंख मारला आणि पाण्यात पडला. त्याने परत उचलले, त्यांनी परत डंख मारला आणि काही वेळाने त्यांनी दोन्ही हातांनी पाण्याबरोबरच त्याला किनाऱ्यावर फेकले. एक साधारण माणूस उभ्या उभ्या बघत होता. तो म्हणू लागला की अरे भल्या माणसा, तुझ्या हातावर तो डंख मारतोय आणि तरी तू त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतोयस. मरू दे, त्याला वाहू द्यायचे होते. तर भक्त म्हणाला की हा आता याचा स्वभाव आहे हा, आणि माझा स्वभाव आहे असा. आमचा परमार्थ करण्याचा स्वभाव आहे आणि विंचवाचा डंख मारण्याचा स्वभाव आहे. जर तो त्याचा स्वभाव सोडू शकत नाही तर मी कसा सोडून देऊ? तर पुण्यात्म्यांनो, जे दुष्ट लोक आहेत ते तर विंचू आहेत, ते तर डंख मारत राहतील, परंतु तुम्ही संत देखील आहात. और जो तो को काटा बोवे ताको बो तू फूल, और तो ही फूल के फूल है वाको है त्रिशूल. एकेकाळची गोष्ट आहे. एक चोर गेला कोणत्या चोरीच्या उद्देशाने. त्याने एका गरीब शेतकऱ्याचा बैल चोरला. एकच बैल होता त्या गरीब व्यक्तीचा, परंतु तो भक्त होता भगवानाचा. भक्त होता, परमात्म्याला भिणारा होता, दानधर्म करायचा, गुरुला शरण जायचा. परमात्मा येत असत, कुठे वेश बदलून कुठे ना कुठे संतांची लीला करत असतात कबीर भगवान. त्याचा एकच बैल होता गरिबाचा, त्यालाच चोरून घेऊन गेला. आता त्या चोराने जसे तो 100 रुपयांचा बैल होता त्याने तर तो 20 रुपयाला विकला. त्यांचे कुठे धन होते, विकून, आणि पूर्वीच्या काळची गोष्ट आहे, त्याने ते खाऊन खर्चून टाकले. त्याने पाहिले काही दिवसांनी तो परत गेला, इकडे तिकडे पाहिले की कुठे डाव लागला नाही. त्याच शेतकऱ्याच्या घराजवळ तो परत रात्री पोचला. त्याने डोकावून पाहिले, त्याचे 2 बैल बांधलेले होते आणि शेतकरी आरामात बैलांपासून लांब झोपला होता त्याच्याच अंगणात. चोराने त्या शेतकऱ्याचे 2 बैल चोरले आणि तो घेऊन गेला. आता तो शेतकरी त्याच्या गुरूंना म्हणाला, गुरुदेव, तुमच्या दासाचे 2 बैल चोरीला गेले. तर परमेश्वर गुरुदेव म्हणाले, बेटा, त्याचा स्वभाव आहे, त्याचे कर्म आहे, तू भगवानांवर विश्वास ठेव. जर चोरी करून कोणी श्रीमंत होत असेल तर कोणी कामच नाही करणार आणि सगळेच चोरी करतील. परमात्मा तुला अनेक पटींनी देईल, विश्वास ठेव, डगमगू नकोस. म्हणतात, सतना छोड़े सूरमा, सत छोड़े पतजा, और सत के बांधे लक्ष्मी फिर मिलेगी आप. आणि म्हणतात, धर्म तो दसके नहीं दसके तीनों लोक, और खैरायत में खैर है कीजिए आत्म पाव. परमात्म्याने दया केली, चांगले पीक निघाले, पाऊस झाला खूप चांगला आणि कमाल झाली, भरपूर पीक निघाले. आता 1 वर्षाने तो चोर परत गेला. त्याने हा विचार केला की तो माणूस ना काही पोलिसात तक्रार करत होता आणि ना तुझ्या डोक्याला काही त्रास देत आहे. नाहीतर कोणी शिपाई मागे लावेल, शोधून काढेल. तर तो सज्जन मग पाहिलं की आता परत जाऊया तिकडेच. आता चोराने 3 ते बैल विकून संपवून टाकले, खाऊन पिऊन फुंकून टाकले. तर त्याने जाऊन पाहिले, चोराने, रात्रीच्या वेळी शेतकरी बाहेर झोपलाय, उन्हाळ्याचे दिवस होते, आणि त्याचे 4 बैल खूप सुंदर, जसे रेड्यासारखे धष्टपुष्ट 4 बैल बांधलेले. आता त्या चोराच्या छातीत एक अशी चमक आली आणि छाती धरून बसला. त्याने तर विचार केला की माझा तर विनाश होत आहे. 3 बैल घेऊन गेलो होतो, 3ही संपून गेले, आणि घरात देखील हाल आहेत. मूल आजारी आहे, बायकोला रोग झालाय, आणि आज याचे 4 बैल. त्याने त्या शेतकऱ्याला उठवले झोपलेल्या. तो शेतकरी म्हणाला की हां बाबा, कोण आहेस तू? मला झोपू दे बाबा, सारा दिवस शेतात राबलोय.
मी दमलो आहे. आणि तो म्हणू लागला की मी चोर आहे, मी चोर आहे दादा. शेतकरी म्हणाला काही हरकत नाही, तू तुझे काम कर, मला डिस्टर्ब करू नकोस, झोपू दे, मला वेळेवर उठायचे. तुम्ही तुमचं काम करा ज्या कामाने आला आहात. तर चोर म्हणतो की दादा आता माझ्याच्याने ते काम होतच नाही, मी करू नाही शकत ते काम, एकदा तू उठ जरा, एकदा उभा राहा. तो म्हणाला काय झालंय. चोराने सांगितलं की दादा मला पाहिजे तर पोलिसांच्या ताब्यात दे आणि नाहीतरी कुणा गावातल्या माणसांना बोलावून जीवे मारून टाक, मी खरं सांगेन आज. तो म्हणू लागला शेतकरी की सांग बाबा काय गोष्ट आहे, मी ना तुला पोलिसांच्या ताब्यात देणार ना कोणाला तुला मारायला सांगणार. बाबा तुला काय सांगायचं आहे ते सांग. त्याने सांगितले की मी तुमचा पहिला बैल देखील मीच चोरून नेला होता आणि तुझे दुसरे बैल, मग जेव्हा मी दुसऱ्या वेळेला आलो तर तुमचे 2 बैल होते खूप सुंदर, आणि माझे ते एक, तेही माझा तसाच विनाश झाला, तेही खर्च झाले. दुसऱ्या वेळी तुमचे 2 बैल देखील मीच चोरून घेऊन गेलो होतो आणि माझ्याकडे आज खायला अन्न नाही आणि तुझ्याकडे 4 बैल उभे आहेत. मला हे गुपित सांग, असा गरीब माणूस तू कसे घेतलेस 4 बैल. तर तो म्हणाला बाबा आता ऐक माझं, मी कुठून आणले, मी गुरु केले आहेत आणि ते परमसंत भगवान आलेले आहेत, मी त्यांचा सेवक आहे, त्यांच्या आज्ञेचे पालन करतो. आणि असे कर, तू देखील दीक्षा घे. परमात्मा श्रीमंत करतो तेव्हा आपण श्रीमंत होतो. तर तो म्हणाला ठीक आहे बाबा, मी दीक्षा घेईन. आपल्या गुरुदेवांकडे घेऊन गेला तो शेतकरी त्याला की गुरुदेव एक भक्त आला आहे, तुमचा दास आला आहे आणि याला दीक्षा घ्यायची आहे तुमच्याकडून. ते म्हणाले बरं बाळा दीक्षा घे. तर गुरुदेवांनी सांगितले की बाळा चोरी नाही करायची, मांस नाही खायचं, दारू नाही प्यायची. तर तो म्हणाला महाराज मी खूप दुष्ट माणूस होतो आणि तुमच्या या देव माणसाचे मी 3 बैल चोरून नेले होते, माझे तर वाटोळे झाले, माझी लेकरेही आजारी, माझ्या पत्नीलाही रोग, आणि तुमच्या या बाळाचे 4 बैल बांधलेले. तर ते म्हणाले बाळा काही हरकत नाही, अजाणतेपणी चूक न जाणो कोणाकोणाकडून होते आणि मग जो सुधारतो तोच माणूस असतो. आणि बाळा भगवान देतात तेव्हाच श्रीमंत होऊ शकतोस, अशा वायफळ गोष्टींमुळे श्रीमंत नाही होऊ शकत. त्याला दीक्षा देऊन त्या चोराला आता तर भक्त झाला. म्हणतात हर सुमरे सो हंस कहावे कामी क्रोधी कागरे. भक्ती केली तर भक्त झाला, चोरी करत होता तर चोर होता, आता भक्त होईल झाला. आपल्या घरी आणले त्याला आणि म्हणाला बाबा काय काम करतोस तू. तो म्हणाला मी पण शेतकरी आहे. चल ठीक आहे, असं कर, 1 बैल घेऊन जा तू आणि एक आपला अजून कोणाकडून बंदोबस्त करून कर. 1 बैल घेऊन जा आणि स्वतः कमाव. तर तो म्हणाला नाही मी बैल घेऊन नक्की जाईन कारण माझ्याकडे आत्ता सोय नाही आहे म्हणून, परंतु तुमचा जो मी चोरी करून नेला होता त्याचीही मी पैपै चुकती करेन. मला समजले की नाही तर मला पुढच्या जन्मी द्यावे लागेल. तर पुण्यात्म्यांनो हा करोंथा आश्रम जो आहे त्यात करोडोंची संपत्ती होती लेकरांच्या दानाची. त्या दुष्ट प्रशासनवाल्यांनी आणि हरियाणाचे मुख्यमंत्री आर्य समाजाचे आहेत आणि जे आमचा विरोध करत आहेत ते देखील आर्य समाजाचे जे आचार्य वगैरे आहेत. त्यांची दुकाने बंद व्हायला लागली होती कारण की मी या दासाने या नकली महर्षी दयानंद यांचे सत्यार्थ प्रकाशच्या अज्ञानाची वेदांशी तुलना केली आणि त्याचा एक तो कसा समाज सुधारक होता त्याच्याच इतिहासात लिहिलेले याच आर्य समाजाच्या आचार्यांचे जीवनचरित्र ते दाखवले. दारू हा भांग पितो, तंबाखू असा ओढतो, हुक्का हा ओढतो, भांग पितो, चहा प्यायचा कमीत कमी अभ्रक आणि भस्म खातो. आणि वेदांशी तुलना केली की सत्यार्थ प्रकाश नावाचा जो सद्ग्रंथ आहे त्यात लिहिलं हे आहे की शास्त्र वेदांच्या अनुसार मी याची रचना केली आहे पण वेदांच्या टोटली विरुद्ध आहे.
आणि अशा वाह्यात गोष्टी लिहिल्या आहेत की मला सांगताना देखील लाज वाटत आहे त्यात काय लिहिलं आहे. तर हे यासाठी सांगितलं होतं दासाने की ठीक आहे, चुका सगळ्यांकडून होतात. दासाला याची जाणीव झाली. तुम्ही देखील भगवानाची लेकरे आहात सगळे, एका दयानंदची नाही. या दासाने सर्व संत आणि पंथाचे जे अज्ञान होते सद्ग्रंथांशी तुलना करून जनतेला दाखवले, ज्याचा हा परिणाम आहे. लाखोंच्या संख्येने भरभरून येत आहेत. तर ज्या कारणाने यांना चिंता वाटू लागली या आचार्यांना, आर्य समाजाच्या आचार्यांना, प्रधानांना, की ज्या आर्य समाजाच्या लोकांकडून तुम्ही वर्गणी घेऊन तुम्ही आपली दुकाने चालवत आहात, जर त्यांना समजले की सत्यार्थ प्रकाश एवढा वाह्यात ग्रंथ आहे आणि हे महर्षी म्हणतात तो त्याच्या जवळपासही नव्हता दयानंद, तर मग हे त्यांचे अनुयायी रामपालकडे निघून जातील आणि त्यांचे कल्याण होईल. हे कल्याण इच्छित नाहीत. जानबूझ साची तजर करे झूठते दे और ताकि संगत हे प्रभु स्वप्न में भी ना दे. तर हे जाणून बुजून बकवास करत आहेत, या सर्वांना माहीत झाले आहे. आणि बुद्धिमान आहेत ते शांत झाले. आणि हे दुष्ट टाईपचे लोक अजूनही विरोध करत आहेत. हे तर ते आहेत, परमात्मा म्हणतात हाथी डर माने नहीं जय स्वान भुकाही और सत्संगी संगनात जय चतराम बसाई. हत्ती जसा कुत्र्याच्या भुंकण्याची कधी पर्वा करत नाही, चालत राहतो, तर साधू संत भले कोणी कितीही विरोध केला तरी सत्याला चिकटून राहावं, भगवानाला घाबरून राहावं, कोणाचं वाईट चिंतू नये, विचारही करू नये. करणं तर फार लांबची गोष्ट. तर त्याचे वाईट कधीच होऊ शकत नाही. मग तर भगवानाची गरजच नाही, भगवान नाहीच कुठे. तर आता त्या आश्रमामध्ये पोलीस तिथेच सरकारच्या ताब्यात आणि कोट्यावधींची चोरी करवली. AC देखील उचलून घेऊन गेले आणि त्याला म्हणाले गायब, ते अनट्रेसेबल आहे, शोध नाही लागला चोराचा. मग काय झोपा काढायला बसले होते पोलीस तिथे? चोराचा शोध नाही लागला. अरे आता शोध लागेल चोरांचा. भगवान म्हणतात तुम उस दरगाह का मैल नहीं देखा, धर्मराज के लिख तिल तिल का लेखा. परमात्मा सर्व पूर्ण करेल बघा बाळांनो तुमचे, पण तुम्ही बॅलन्स गमावू नका आणि आपला संयम राखून ठेवा. काही दिवसातच दाखवून देऊ तुम्हाला या संपूर्ण संसाराचे परिवर्तन होईल. आणि परमात्म्याने त्याच्यापेक्षा 4 पट तर इथे दिला आश्रम. आणि मध्य प्रदेशमध्ये याच्यापेक्षाही दुप्पट आश्रम 24 एकराचा, 22 एकराचा MP मध्ये दिला आणि यापेक्षाही जास्त भरून दिला. आणि पुण्यात्म्यांनो, समर्थ का शरणाग हो रंग होरी हो, कबू न हो ए काज राम रंग होरी हो. समर्थांच्या शरणात राहा, त्यांचे कधीही वाईट नाही होऊ शकत. कधी आपण कोणाचं वाईट नाही चिंतायचं. ज्यांनी आपल्यावर अत्याचार केले आहेत आपण त्यांचा बदला नाही घ्यायचा, नाही आणायचं. मग भगवान नाराज होतील, त्यांचं मग ऑपरेशन कमी संपून जाईल. जर तुम्ही त्याचा बदला घेऊ पाहिलात, कधीही नका विचार करू. भगवानांवर सोडून द्या, सावध रहा. संतांचा एक नियम असतो, कोणाशी भांडू नका आणि घाबरू नका. कारण की चोर घाबरत असतात, साधू संत घाबरत नसतात. संत सूरमा आणि साधू पुढे जातात. सिंह, सूरमा आणि संत पुढे जात राहतात, मागे जात नाहीत. तर जी परमार्थी माणसे असतात ती बॅक नाही जात, कारण की त्यांचा वाईट करण्याचा हेतू नसतो. त्यामुळे तुम्हाला दासांची विनंती आहे, आपला सतलोक आश्रम करोंथाची स्वच्छता करा, प्रेमाने रहा आणि त्याला तसेच चमकवा जसे पूर्वी या दुष्ट लोकांनी आपल्याकडून हिसकावला होता. आणि तसाच तिथे परत सत्संग करत राहू. आणि सर्व भक्तांना मी पुन्हा विनंती करतो की शांततेने राहत असतात संत, कधीही बॅलन्स गमावत नाहीत, आपले संतुलन गमावत नाहीत. प्रेमाने राहा, भक्ती करा आणि जो जसे करेल
त्याला आपोआप त्याचे प्रतिफळ मिळेल. परमात्मा म्हणतात, मन तू पावेगा अपना किया रे, भोगेगा अपनो किया रे. मन तू पावेगा अपना किया रे, भोगेगा अपनो किया रे. भाई मीराबाई को मारन लगे जहर का प्याला प्यारे. मीराबाई को मारन लगे जहर का प्याला प्यारे. पीवत ही अमृत हो गया सर्द और मन तू पावेगा अपना किया रे, भोगेगा अपना किया रे. प्रहलाद भगत की पैज निवारी, धर नरसिंह अवतारी. नरसिंह रूप धरे नारायण, वो खंभ पाड़ के आए. मन तू पावेगा अपना किया रे, भोगेगा अपना किया रे. आता पुण्यात्म्यांनो, या दासाला 21 महिने तुरुंगात ठेवले गेले, खोटी केस बनवून. काही हरकत नाही. परमार्थासाठी कितीही दिवस जेल काय भले काहीही संघर्ष करावा लागला. एकदा का हे मिशन दासाचे तुम्हा लेकरांचे सफल झाले, संपूर्ण जग सुखी होईल. सगळे जग सुखी होईल. सगळ्या वाईट गोष्टी संपतील. बीडी, दारू, मांस, तंबाखू परमात्म्याची लेकरे लगेचच त्यागतात. या तशा सुटत नाहीत. कबीर भगवानांच्या शक्तीने आतून तिरस्कार निर्माण होईल. चोरीचा, फसवणुकीचा, भेसळीचा, लाचखोरीचा या वाईट सवयी सुटतील. आणि परमात्म्यांचा आदेश आहे की संपूर्ण विश्वात एकदा सतयुगासारखे वातावरण होईल, जेव्हा आपल्याला हे समजेल की ज्या हेतूसाठी हे मनुष्य जीवन लाभले आहे आणि ते सफल कसे होईल, ते तुमच्याकडे सर्व प्रमाणित ग्रंथांमधून ती साधना तुम्हाला उपलब्ध झाली. परमात्म्याचे कथन, त्यांनी सांगितलेली वचने परमेश्वराच्या अमृतवाणीमध्ये विद्यमान आहेत की जेव्हा 5500 वर्षांचे कलियुग संपेल, तेव्हा एक संत, एक महापुरुष संपूर्ण विश्वाचे कल्याण करण्यासाठी कबीर भगवान म्हणत होते की माझ्याकडून पाठवला जाईल. आता ते म्हणत होते की मी स्वतःच येईन त्यामध्ये. गरीब दासांच्या पंथात पुढे जाऊन तुम्हाला बऱ्याच वेळा दाखवले आहे. आज आपण प्रोग्रॅम काही दाखवणार आहोत जो आधी टेलिकास्ट झालेला आहे, त्यामुळे जरा शॉर्टमध्ये सांगेन. तर परमात्मा आले नाहीत तर दासाला पाठवले. तर त्यात परमात्म्याने म्हटले आहे की जेव्हा 5500 वर्षांचे कलियुग संपेल, एक महापुरुष येईल आणि संपूर्ण विश्वाला सतनाम, सतज्ञान आणि कंप्लीट स्पिरिच्युअल नॉलेज सांगून आणि सर्व भक्तिविधी देऊन सर्वांचे कल्याण करेल. आणि सर्व भक्त, सर्व जनता शांतीने राहील, भगवानांना घाबरतील. आणि जेव्हा सद्भक्ती कराल, परमात्म्याच्या घरात काही कमी नाही. तुमचे घर भरून टाकेल, हे सत्य माना. तुमचे घर भरेल धनाने. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. आपलं नाव? निलेश दास कुमावत. आपण कुठून आलात? मुक्काम पोस्ट ढकांबे, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. आपला व्यवसाय काय आहे? मी व्यवसायाने म्हणजे मी नोकरी करतो ॲज अ अकाउंटंट म्हणून हिरवाडीमध्ये मॅक्स सिस्टम या कंपनीमध्ये मी जॉबला आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 31 जुलै 2010 घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? घरामध्ये सगळे भक्ती साधना करताना म्हणजे आपले देवदेवतांची पूजा केली. जसं गणपती आहे, त्याच्यानंतरून गडावरची आई आहे, त्याच्यानंतरून
साईबाबाचं खूप पारायण वगैरे केलेत, नवनाथांची पोथी पण खूप वाचल्यात. त्यानंतरून मग एकाने सांगितलं का आसाराम बापूची तुम्ही भक्ती करा, तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे लाभ मिळेल. तर आसाराम बापूची भक्ती आम्ही घरच्यांनी आणि मी सुद्धा 12 वर्षात भक्ती केली. 12 वर्षांमध्ये असा एकही क्षण मला मिळाला नाही की मी सुखात जगलो आहे. पण त्यांचेच व्रत करायचे, त्यांच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आश्रमात जायचं, त्यांच्या वटवृक्षाला चक्रा मारायच्यात. त्याच्यानंतरून कोणी सांगितलं तर साईबाबाकडे जा, साईबाबाला तुझं मागणं सांग, त्यानुसार तू सगळं काही होईल तुझं व्यवस्थित. तर त्यांच्याकरताही तिकडे जायचं. आईने साईबाबाचे पारायण खूप केलेत. आमच्या घरामध्ये जर म्हटलं तर प्रत्येक देवीचे फोटो असे मोठे फ्रेम करून लावले होते आम्ही. कारण त्याच्यामागचं कारण असं आहे का माणसाला जर परमेश्वर हवा आहे तर तो कुठल्याही प्रकारे कसा मिळेल हा या शोधामध्ये असतो. त्या हिशोबाने सगळ्यांनीच म्हणजे घरातले प्रत्येक व्यक्तींनी त्यांची खूप भक्ती केली. आसाराम बापूच्या अक्षरशः मी जेवताना मौन व्रत पाळायचो. मौन व्रत असं पाळायचो का 1 तास किंवा 2 तास जरी मला वेळ लागत असेल जेवायला तर मी मुखातून एक शब्दसुद्धा काढत नव्हतो. फक्त थोडंसं सांगायचं किंवा वाजवायचं एखादं वस्तू का मला ही हवी आहे, तर त्या हिशोबाने ते मला वस्तू मिळायची. त्यानंतरून आसाराम बापूच्या 12 वर्षाच्या भक्तीमध्ये मी त्याचे काही तप केलेत. 108 तप असतात, म्हणजे दिवसातून 108 वेळा माळ झालीच पाहिजे. तर त्याच्यानंतरून त्यांचे काही नियम असायचे. एकदा शौचास गेले तुम्ही तर तुम्हाला आंघोळ वगैरे करून मगच पुढचं पारण वगैरे करायचं. अशा प्रकारे मी ती भक्ती साधना घरच्यांनी आम्ही सगळी केली होती अशी. जसं तुम्ही सांगत आहात की आपण व आपला परिवार पूर्णपणे जी महाराष्ट्रामध्ये जी पारंपरिक भक्ती साधना आहे ती भक्ती साधना आपण करत होतात. त्याचप्रमाणे आसाराम बापूला सुद्धा आपण फॉलो करत होतात, त्यांच्याकडनं सुद्धा आपण गुरुदीक्षा घेतली होती. तर मग संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? गोष्ट आहे ती 2007-08 मधली. गणपतीच्या टायमिंगमध्ये मला काहीतरी त्रास व्हायला लागला. म्हणजे माझ्या मेंदूमध्ये क्लॉट सांगितले होते डॉक्टरांनी. त्यावेळेस मला खूप स्ट्रोक आलेत. तर डॉक्टरांकडे मला नेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं का तुम्ही याला दुसरीकडे चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखवा. तर त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतरून मी 4 दिवस बेशुद्ध होतो. त्यावेळेस तर मला आसाराम बापू किंवा कोणी आलं नाही वाचवायला. तर रामालय हॉस्पिटलमध्ये MD पाटील म्हणून आहेत, तर त्यांनी ट्रीटमेंट चालू केली. 10 दिवसामध्ये मी रिकवर झालो. पण त्यांनी एकच अट टाकली होती का तुमचा मुलगा जो आहे हा उन्हामध्ये फिरू शकत नाहीत. याच्यामागचं कारण असं आहे की याचा क्लॉट जो आहे हा आपण पूर्णपणे कमी तर केलेला आहे पण नाहीसा नाही करू शकलो. कारण याच्यामागचं कारण असं आहे का क्लॉट जो असल्यामुळे तुम्ही मेडिसिन कंटिन्यू घेतले तर तुमच्या रक्ताच्या गाठी वगैरे होऊ शकणार नाहीत. तर ह्या गोष्टींमुळे आई खूप कंटिन्युअसली विचारमध्ये असायची का माझ्या मुलाचं कसं व्हायचं, याचं वय वर्ष 20-21 आहे, याचं मला लग्न करायचं आहे. असं जर व्हायला लागलं तर पुढेचं आयुष्य कसं निघेल. त्या हिशोबाने आई खूप विचार करायची. मग कोणी काही सांगितलं तर तिकडे जाऊन त्यांना बाबू बुवा बघ. आईने तर अक्षरशः मी ज्यावेळेस आजारी होतो त्यावेळेस नाशिकमधले फेमस भट जे आहेत घोलप त्यांच्याकडे आईने तांदूळ दाखवलेत. तर अक्षरशः त्यांनी तांदूळ फेकून दिलेत. त्याच्यामागचं कारण असं का ते म्हणतात का तुझ्या मुलाचं आयुष्य कमी आहे, तो मरणार, तो जगणार नाहीत. तर आईने ते डोक्यात विचार घेतल्यानंतर नाही म्हणे असं होऊ शकतं का. म्हणे हो असंच आहे, तुला जर करायचं असेल तर मी जर ते बघणारच नाही. त्या हिशोबाने जर बघायला गेलं तर आई तेच कंटिन्यू विचार करत होती. तर त्याच्यानंतरून आईची मैत्रीण आहे, ज्या आम्ही राहायला नाशिक रोडला होतं गांधीनगरमध्ये, ते सूर्यवंशी म्हणून जे आहेत त्यांची आईची मैत्रीण होती. त्या मैत्रिणीने आईला पुस्तक दिलं आणि CD दिली संत रामपालजी महाराजांची. तर आईने काही पुस्तक वाचता येत नव्हतं आईला, त्याच्यामुळे आईने काही पुस्तक वाचलंच नाही. पण आई CD बघितली. CDमध्ये पहिले सांगितलं का ब्रह्मा विष्णू महेश यांचे आईवडील आहेत. आईला ऐकलं तर आईला एकदम धक्काच बसला. कारण आई गडावरच्या आईचं खूप करायची, आसाराम बापू जसं करत अशी त्या हिशोबाने. पण आईला धक्का लागल्यानंतर आई म्हणे मग हे असं कसं. तर आईनी CD बघितली. आईने ठरवलं का मला नामदान घ्यायचं. तर माझ्या आई आणि वडील यांनी जून महिन्यामध्ये हे त्या आश्रमात गेले. त्यांनी नामदीक्षा घेतली. नामदीक्षा घेतल्यानंतर ते घरी आले आणि घरी आल्यानंतर माझ्या घरात देवर होता पारंपरिक पूजेच्या हिशोबाने. तर आईने देवारीतले सगळे देव वगैरे सगळे काढलेत. चांदीचे जे होते ते मोडून, ते आई बोलली का मोडून टाकायचेत. त्याचे पैसे असेल ते आपण ते भंडारात देऊन टाकू आणि बाकीचे जे आहे ते आपण नदीमध्ये वाहून देऊ.
म्हटलं आई तू असं काय करतेस, एवढ्या दिवसापासून आपण हे जे करतो हे चुकीचं होतं का? म्हणे हो हे चुकीचं होतं. आता मला खरा परमेश्वर मिळाला आहे, खरा भक्ती मार्ग मिळाला आहे, तो मी करणार आणि त्याच मार्गाने मी इथून पार होणार आहे. म्हटलं तू अशी काय बोलतेस? नाही म्हणे मला याच्या अगोदर माहीत नव्हतं, मला आता खरा मार्ग मिळाला आहे. आणि आईने मला एक सांगितलं का तू एवढ्या गोळ्या घेतो आहेस कंटिन्युअसली, तुला आराम तर काय पडत नाही आहे, तू एक काम कर फक्त माझ्याकरता, तू फक्त एकदा त्या आश्रमात जाऊन बघ, तुला त्या आश्रमातलं वातावरण आवडलं तर ठीक, बघ तुझी इच्छा असेल तर जाऊन नाम घेऊ शकतोस. मी म्हटलं मी फक्त जाऊन बघेल, जर मला वाटली इच्छा झाली तर मी नाम घेईल, नाहीतर मी घेणार नाही, मी ही पारंपरिक भक्ती. ठीक आहे तुझी इच्छा म्हणे. तर त्या दिवशी जुलै महिन्यामध्ये म्हणजे आई जूनमध्ये जाऊन आली आणि आईने जुलैमध्ये ते माझं तिकीट काढायला लावलं. तर ते अन्वयांनी तिकीट काढलं. तर त्या दिवशी माझं अक्षरशः इतकं डोकं दुखलं. 30 जुलैला जायच्या अगोदर सुरुवात झाली डोकं दुखायची. कारण डॉक्टर बोललं होतं का याला प्रवास सहन होणार नाही, याचं डोकं दुखेल, याला उन्हात जाणं सहन होणार नाही. तर त्या हिशोबाने त्यांनी तिकीट काढलं, पण माझं डोकं दुखणं काही बंद झालं नाही. त्याच्यामुळे मी इतका अक्षरशः मी परेशान झालो होतो, कारण माझं डोकं दुखणं काय कमी होत नाही मेडिसिन घेऊनसुद्धा. शेवटी आम्ही तिथे उतरलो. त्या स्टेशनवरती त्या आश्रमाची गाडी आली घ्यायला आम्हाला. ती गाडी घेतल्या, गाडीत बसलो आम्ही. माझं मेडिसिन माझ्याबरोबरच होतं. गाडी आश्रमाच्या गेटवर जाऊन थांबली. तिथं आम्ही सगळे उतरलोत. उतरल्यावरती तिथले त्यांचा एक नियम होता का तुम्ही जर काही आणलं असेल अन्न वगैरे शिजवलेलं तर ते तुम्ही आश्रमात आणू शकत नाहीत. आणि त्याचबरोबर मेडिसिन जर आणलं असेल तर तुम्ही मेडिसिन पण तुम्ही मध्ये नेऊ शकत नाही. तुम्ही मेडिसिन फेकू नाही शकत, तुम्ही एका साईडला ठेवून द्या, ज्यावेळेस तुम्ही जाणं त्यावेळेस तुम्ही घेऊन जा जाताना. ठीक आहे म्हटलं. पण माझं डोकं दुखणं काय कमी होत नव्हतं, कारण मी त्यांना पण त्याच हिशोबाने डोकं लावलं. ठीक आहे म्हटलं अन्नाचं काही नाही, अन्न मी टाकून देतो, पण मेडिसिन मी सोडू शकत नाही. तर त्या हिशोबाने त्यांनी ठीक आहे म्हणे तुम्ही मेडिसिन साईडला ठेवून द्या आणि तुम्ही या मध्ये. तर त्या दिवशी मी हा उजवा पाय जो आहे माझा, मी आश्रमाच्या गेटच्या आतमध्ये टाकला. तेव्हापासून आतापर्यंत मला असं अनुभवलं सुद्धा नाही का माझं डोकं असं खूप दुखलं आहे. क्वचित एखादा प्रवास झाला, पाणी कमी पिण्यात आलं, त्यावेळेस डोकं दुखतं ते नॉर्मली, पण असं कंपल्सरी आणि कंटिन्यू डोकं दुखलं नाही ना, मला मेडिसिन किंवा गोळी घ्यायची गरज पडली नाही. तर अशा प्रकारे माझा हा अनुभव झाला. त्यानंतरून आश्रमातून नामदीक्षा घेतली 30 जुलै 2010 सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान सर्वप्रथम आपल्या आईला कळालं आणि त्यांनी आपल्याला आग्रह केला, म्हणून आपण त्यांच्या आग्रहाखातर संत रामपालजी महाराजांच्या आश्रमात गेला आणि तेथे जाऊन आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. मला हे विचारायचं की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आले त्यानंतर जो आपल्याला ब्रेन ट्युमरचा जो काही त्रास होता त्यातून आपण बाहेर आलात का, आणि त्या व्यतिरिक्त आणखीन आपल्याला काही अनुभव आलेत का? हां, मला त्यानंतरून ब्रेन स्ट्रोक जे होते ते माझे कायमस्वरूपी नाहीसे झालेत. माझं मेडिसिन बंद झालं. त्याचबरोबर माझ्या घरामध्ये शांतता आणि सुख शांती खूप लावायला लागली. कारण याच्या अगोदर आम्ही जे करायचं पारंपरिक भक्ती त्याच्याने सुख शांती मिळत नव्हती, पण ह्या मार्गात आल्यामुळे, भक्ती केल्यामुळे किंवा नामदीक्षा घेतल्यामुळे मला खूप छान प्रकारे आराम मिळतो आहे. त्याचबरोबर माझ्या वाईफचा तुम्हाला एक मी अनुभव शेअर करायचा प्रयत्न करतो. माझी वाईफ 2015 त्यावेळेस ती प्रेग्नेंट होती 4 मंथची. एक दिवशी माझ्या वाईफचा मला फोन आला का मला खूप पोटात दुखतं आहे आणि मला ताप पण आला आहे, तुम्ही एकदा घरी या बरं. तेवढे बोलणं झाल्यानंतर मी घरी गेलो. तर मी ताप वगैरे चेक केलं तर ताप तिथं नॉर्मल झाला होता. पण ती मला अशी बोललीत का माझ्या पोटामध्ये जी हालचाल व्हायची ती हालचाल होणी बंद झालेली आहे. म्हटलं अशी काय बोलतेस तू? म्हणे हो. तर त्यावेळेस आमची ट्रीटमेंट चालू होती पिंपळगाव बसवंतला डॉक्टरांकडे. तर डॉक्टरांकडे आम्ही गेलो. डॉक्टर मला बोललेत का म्हणे ठीक आहे म्हणे आपण एकदा चेक करू, पण आपण यांची सोनोग्राफी करून घेऊ. तर म्हटलं ठीक आहे सोनोग्राफी करून घेऊ. सोनोग्राफी केली. सोनोग्राफीमध्ये त्यांनी असं सांगितलं का तुमचं बाळ पोटामध्ये एक्सपायर झालेलं आहे. म्हटलं किती दिवस झाले? म्हणे 4 दिवस झालेत एक्सपायर होऊन. म्हटलं काय सांगताय? म्हणे हो. तर मी आईला फोन केला. म्हटलं आई असे असे बोलले डॉक्टर, तर ते किटिंग करायला म्हणतात इथे. म्हणे तू एक काम कर, आपले जे डॉक्टर आहेत त्यांना तू फोन लाव, त्यांना विचार, त्यांना असं सांग काय कंडिशन आहे ते. म्हणजे ठीक आहे सांगतो. तर त्या डॉक्टरांकडून मी आमच्या फॅमिली फिजिशियनला फोन केला. म्हटलं सर असा इश्यू झालेला आहे, तर मी काय करू? मग एक काम कर म्हणे तू ताबडतोब तू निघून ये म्हणे. म्हटलं ठीक आहे मी येतो निघून. त्या दिवशी मी आलो. संध्याकाळी डॉक्टरकडे गेलो आमच्या फॅमिली फिजिशियनकडे. त्यांना सांगितलं म्हटलं सर असाचे रिपोर्ट आलेत आणि त्यांनी सांगितलं का बाळ एक्सपायर होऊन 4 दिवस झालेत. तर मला तर धक्काच बसला, पण त्यांना तर मोठा आणखी धक्का बसलात. आणि ते बोललेत का मी या फील्डमध्ये असून जर आईच्या पोटामध्ये बाळ वारलं असेल तर ॲटलिस्ट 1 दिवसामध्ये ते बाळ तर पूर्ण पॉयझन होतं म्हणे. इथे 4 दिवस झाले तर पॉयझन झालं कसं काय नाही.
म्हटलं सर आमच्या परमेश्वराची कृपा, ज्यांना आम्ही संत रामपालजी महाराज आम्ही परमेश्वर मानतो, कृपा आहे आमच्यावरती. हा एक मला अनुभव खूप मोठा घडला, कारण त्यावेळेस 4 दिवस बाळ पोटामध्ये मरूनसुद्धा असं वाटतं का आई वाचली नाही पाहिजे, पण त्या मोमेंटला डॉक्टरांनी किटिंग केली आणि ती वाचलीसुद्धा. हे आमच्या पूर्ण परमेश्वराचं कृपा आहे आमच्यावरती. त्याचबरोबर माझी आई पण 2 वेळेस आजारी पडली, अक्षरशः लास्ट स्टेजला होती, तिला ICUमध्ये ॲडमिट करायची वेळ आली होती. आम्ही गुरुजींना प्रार्थना केली, आम्हाला असा आदेश आला की तुम्ही ज्योत किंवा पाठ करा, तुम्ही सगळं व्यवस्थित होऊन जाईल, असा गुरुजींचा आदेश आहे. तर ठीक आहे. आम्ही त्यावेळेस घरी आमच्या इथं छोटासा फोटो लावला आमच्या गुरुजींचा, तिथे आम्ही दंडवत केला घरी वडिलांना फोन करून, आणि त्यांना सांगितलं का तुम्ही इथे दंडवत घाला आणि सांगा का आम्ही ज्योत किंवा पाठ करू. ते बोलल्यानंतरच आई झटपट रिकवर झाली. तर हा एवढा मोठा अनुभव आला आहे. दुसरा एक असा अनुभव आहे, माझे वडील जे आहेत काम करताना घरामध्येच शेजारी आमचे एक शेड आहे, ते शेडमध्ये पत्रे असल्यामुळे ते पत्र्यामध्ये 15 फुटाहून पडलेत. तर त्यांच्या पाठीला आणि खांद्याला मार लागला होता. तर अक्षरशः त्यांना चालणं मुश्किल होतं, तर त्यांना खूप त्रास होत होता. पण गुरुजींना आम्ही त्यावेळेस पण प्रार्थना केली डॉक्टरकडे दाखवून, तर गुरुजींनी फक्त एकच आदेश दिला का सगळं ठीक होऊन जाईल, तुम्ही ज्योत किंवा पाठ करा. तर तेव्हापासून माझ्या वडिलांना पण जीवनदान मिळालं, माझ्या आईला पण जीवनदान मिळालं, माझ्या वाईफला पण मिळालं आणि मला पण मिळालं. तर हा एवढा मोठा अनुभव माझ्या घरामध्ये जर होतोय, तर माणसाची साहजिक आहे ना, माणूस चमत्काराला नमस्कार करतो, पण समोरच्याला खूप अनुभव आला असेल तर तो समोरचा समजतो का हा पूर्ण परमेश्वर आहे, याच्याशिवाय तो कोणी करू शकत नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झाले, तर आपल्या ह्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे काही आज दुःखी कष्टी लोक आहेत, जे कुठे ना कुठे आपल्या दुःखापासून मुक्तता पाहत आहेत, तर ह्या सर्वांसाठी, त्याचप्रमाणे जो श्रद्धाळू वर्ग आज आपल्या TV चॅनलच्या माध्यमातून तुमचा कार्यक्रम बघत आहेत, या सर्वांना आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? मी फक्त प्रार्थना करू शकतो सगळ्या जगत बांधवांची का आपण आपल्या मुलींचे लग्न करतो त्यावेळेस खूप सारा हुंडा देतो, पण संत रामपालजी महाराज जे आहेत ते समाज प्रबोधनाचं काम करतात. कारण त्यांच्या भक्तिमार्गात आल्यानंतरून ते व्यसनापासून मुक्त करतात. हुंडा जो होतो, हुंडाबळी जे आहेत त्यापासून ते मुक्त करतात. एका प्रकारे 17 मिनिटाचा विवाह असतो, तो विवाह केल्यानंतर कुठल्याही प्रकारची देवाणघेवाण होत नाहीत. आणि एक प्रकारे समाज प्रबोधनाचं काम जर होत असेल तर प्रत्येक माणसाने ह्या पंथात आलं पाहिजे किंवा नामदीक्षा घेतली पाहिजे, हीच माझी प्रार्थना आहे. आणि अनेक विविध प्रकारच्या चॅनल्सवरती सत्संग चालतात, तिथे खाली एक पट्टी चालते, त्या पट्टीवरती त्यांचे नंबर असतात, त्या नंबरवर तुम्ही फोन करा. त्या फोन केल्यानंतर ते तुम्हाला तुमचा स्टेट वाईज किंवा जिल्ह्यावाईज तुम्हाला सांगतील का त्यांचं नामदान केंद्र कुठं आहेत, तर त्या हिशोबाने तुम्ही त्यांच्याकडून नामदीक्षा घ्या आणि परमात्मा प्राप्ती करा. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज समाजाने संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला हवं, आणि त्यांना जर संत रामपालजी महाराजांची दीक्षा घ्यायची असेल तर आपल्या TVच्या स्क्रीनवर जे काही नंबर येत आहेत त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी जवळच्या जिल्ह्यामध्ये जे काही संत रामपालजी महाराजांचं नामदान केंद्र आहे तिथला पत्ता मिळतो, आणि तेथे जाऊन तो संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ शकतो. मला विचारायचं की या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? कुठल्याही प्रकारचा 1 रुपया त्यांना द्यावा लागत नाही. उलट नामदीक्षा घेतल्यानंतर फोटो मिळतो, चरणाची बॉटल मिळते, प्रसादाची पुडी मिळते, हे सगळं निशुल्क असतं. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता
पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.